आता बघा, आपल्याला जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो आहे प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांचा केंद्रीय कोन किती आहे? 36 आहे. किती आहे? प्रशासनाचा 36 हा केंद्रीय कोन आहे. म्हणून 36 अंश बरोबर काय होणार आहे? प्रशासन क्षेत्रातील व्यक्ती भागिले काय येणार आहे? 10,000 गुणिले 360 अंश. मग प्रशासन क्षेत्रातील व्यक्ती 36 गुणिले 10,000 भागिले काय करायचं आहे? 360. आपलं उत्तर किती आलेलं आहे? तर 1000 एवढं आलेलं आहे. म्हणजेच 1000 आपण प्रशासनातील जो खर्च आहे तो दाखवलेला आहे. आता उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिकांचा जो केंद्रीय कोन आहे तो किती आहे? 90 अंश आहे. म्हणून 90 अंश बरोबर काय आहे? उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक छेदस्थानी येणार आहे 10,000 गुणिले 360. मग उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक बरोबर किती? 90 गुणिले 10,000 छेदस्थानी काय करायचं आहे? तर 360 घ्यायचे आहे. मग 90 गुणिले 10,000 आपण केलेले आहे. किती आलेलं आहे? तर 90 गुणिले 10,000 छेद 360 उत्तर आपलं आलेलं आहे 2,500. मग उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक हे 2,500 छेदस्थानी 10,000 गुणिले 100 बरोबर किती आलेलं आहे? तर 25% आलेलं आहे. जे आपण इथे दाखवू शकतो की 25% आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपलं जे चौथं उदाहरण आहे या आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलेलो आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण बघा मुलांनो, या पाठामध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीचा मध्य तसेच मध्यक व बहुलक या परिणामांचा अभ्यास केला आहे. आणि केंद्रीय प्रवृत्तीचे कोणते परिणाम निवडायचे हे ठरवण्यासाठी ते निवडण्याचा हेतू आपल्याला स्पष्टपणे माहीत असणे काय आहे? तर आवश्यक आहे. म्हणून एका शाळेतील 10वीच्या 5 तुकड्यांपैकी कोणती तुकडे अंतर्गत परीक्षेत जास्त सरस आहे हे ठरवण्यासाठी त्या प्रत्येक तुकडीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांचा जो मध्य आहे तो आपल्याला काढायचा असतो. त्यानंतर एखाद्या वर्गातील मुलांचे त्यांच्या परीक्षेतील गुणांवरून 2 गट करायचे असतील तर त्या वर्गातील मुलांच्या गुणांचा मध्यक हे परिणाम निवडावे लागते. तसेच खडू तयार करणाऱ्या एखाद्या बचत गटाला कोणत्या रंगाच्या खडूंना सर्वाधिक मागणी आहे हे शोधायचे असेल तर केंद्रीय प्रवृत्तीचे बहुलक जे आहे हे परिणाम आपल्याला काढावे लागत असतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांच्या आधारे देखील आपण काय करणार आहोत तर आपलं हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला मग मुलांना आपण सुरुवात करूया या प्रकरणाच्या सरावाला. बघा, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन जे आहेत ते विचारले जाणार आहेत आणि त्या ऑप्शनचा जो विचार आहे तो आपल्याला अगदी बारकाईने करायचा आहे. आधी नीट आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न जो आहे दिलेला प्रश्न हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि मग दिलेल्या ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला सांगायचा आहे. तर बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला असा दिलेला आहे की सिग्मा XI हे सूत्र वापरून सांख्यिक माहिती तपासण्याच्या संख्याचा डॅश काढतात. तो मध्य काढतात की बहुलक काढतात? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय काढतात तर मध्य जो आहे तो काढतात. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की दिलेल्या प्राप्तांकातून गृहीत मध्य वजा केल्यावर मिळणाऱ्या संख्यांना डॅश म्हणतात. आता त्याला विचलन म्हणतात की मध्यक म्हणतात? अगदी बरोबर, काय म्हणतात तर त्याला विचलन असे म्हणतात. बघा, दिलेल्या प्राप्तांकातून गृहीत मध्य वजा केल्यावर मिळणाऱ्या संख्यांना विचलन असे म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की प्राप्तांकातील किंवा सोयीची अन्य कोणतीही संख्या गृहीत मध्य मानली तरी सामग्रीचा डॅश बदलत नाही. काय बदलत नाही? बघा, मध्य बदलत नाही की विचलन बदलत नाही? अगदी बरोबर, मध्य जो आहे तो बदलत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला सामग्रीचा डॅश असे म्हणतात. मध्य म्हणतात की मध्यक म्हणतात? बघा, दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जेव्हा आपण मांडतो, मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला सामग्रीचा काय म्हणतात? मध्य म्हणतात की मध्यक म्हणतात? अगदी बरोबर, काय म्हणतात तर त्याला मध्यक असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की सामग्रीतील प्राप्तांक विषम असताना डॅश वा प्राप्तांक सामग्रीचा मध्यक असतो. मग n-1/2 की n+1/2 काय असणार आहे? सांगा बघू. अगदी बरोबर, n+1/2 हा असणार आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की सामग्रीतील प्राप्तांक n हा सम असताना सामग्रीचा मध्यक हा मध्यावरील दोन संख्यांची डॅश असतो, मग तो सरासरी असतो की बेरीज असतो? काय असणार आहे? अगदी बरोबर, सरासरी हा असणार आहे. आणि आपला जो प्रश्न आहे, 7वा प्रश्न आहे तो आहे मध्यक काढण्याच्या सूत्रात CF हे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची डॅश असते, ते संचित वारंवारता असते की फक्त वारंवारता असते? अगदी बरोबर, काय असतं तर संचित वारंवारता असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की दिलेल्या प्राप्तांकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या समूहाचा डॅश असतो. त्या समूहाचा काय असतो? जास्तीत जास्त येणारा प्राप्तांक? अगदी बरोबर, संचित वारंवारता असते की बहुलक? छान, बहुलक असतो. तो जास्त वेळा आलेला असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर बहुलक असं म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे की डॅश सांख्यिक सामग्री संपूर्ण वृत्तात म्हणजेच वर्तुळात डॅश दर्शवली जाते. बघा, वृत्तालेखात की स्तंभालेखात संपूर्ण जी सारणीची माहिती आहे ती फक्त आपण कशामध्ये घेऊ शकतो? अगदी बरोबर, वृत्तालेखाद्वारे आपल्याला अगदी सहजपणे दिलेल्या सारणीची जी माहिती आहे किंवा दिलेलं उदाहरण आहे ते सहजपणे आपल्याला वृत्तालेखाद्वारे काय होतं तर समजून येतं. आणि आपला जो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळ पाकळीच्या डॅशचे त्या विशिष्ट घटकातील नोंदीच्या संख्येच्या प्रमाणात असते. केंद्रीय कोनाचे माप की परिघाचे माप? काय असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, काय असणार आहे तर केंद्रीय कोनाचे माप हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण हे जे आपलं सांख्यिकी हे प्रकरण आहे त्याचा सराव जो आहे तो आपण इथे पूर्ण करून घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर आपलं जे शेवटचं प्रकरण आहे भाग 1 मधील त्याचा सराव जो आहे तो आपण करून घेणार आहोत. तर बघा, इथे 5 प्रकारचे आपल्याला काय दिलेले आहे तर खेळ दिलेले आहेत आणि यापैकी एक जो खेळ आहे तो आपल्याला निवडायचा आहे. आणि दिलेला जो प्रश्न आहे त्याला आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे प्रश्न समजून द्यायचा आहे. तर बघा, आपण आता कार रेसिंगचा गेम खेळणार आहोत आणि यामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही योग्य आन्सर दिलं तरच आपली जी कार आहे ती काय होणार आहे पुढे पास होणार आहे. म्हणून बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि त्यासाठी 4 ऑप्शन आपल्याला देखील इथे दिलेले आहेत. तर आपल्याला नीट आधी प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मग आन्सर द्यायचं आहे. तर बघा, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असण्याची संभाव्यता आहे. मग यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे 4 जे आहेत ते ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे 1 6 0 5 6 की 1? काय असणार आहे? अगदी बरोबर, 0 हे असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेतलेला आहे की एखाद्या वर्गातील मुलांचे त्यांच्या परीक्षेतील गुणांवरून 2 गट करायचे असतील तर त्या वर्गातील मुलांच्या गुणांचा डॅश हे परिणाम निवडावे लागेल. काय, कुठला परिणाम निवडावा लागेल? पहा, मध्यक, प्राप्तांक की बहुलक? कुठला पर्याय योग्य असणार आहे? छान, मध्यक जो आहे तो आपला योग्य पर्याय आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश काढण्यासाठी होतो. तर काय काढण्यासाठी होतो? पहा, मध्य, बहुलक, मध्य की यापैकी सर्व? काय असणार आहे? अगदी बरोबर, मध्यक हे काय आहे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वृत्तालेख सामग्रीतील प्रत्येक घटक त्याच्याशी निगडीत डॅश दाखवतात. तर परिघाने, केंद्रीय मध्याने, क्षेत्रफळाने की वर्तुळ पाकळीने? योग्य आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, वर्तुळ पाकळीने हे आपलं काय आहे राईट आन्सर आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की आयतलेख काढण्यापूर्वी वर्ग सलग नसल्यास ते सलग करून घ्यावे लागतात, अशा वर्गांना डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? पहा, वर्धित वर्ग, संपूर्ण वर्ग, मूलक की शांत वर्ग? काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, वर्धित वर्ग जो आहे ते म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेले 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असण्याची संभाव्यता डॅश आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे 1 5 6 0 की इथे आपल्याला 1 6? काय येणार आहे?
अगदी बरोबर, 1/6 जे आहे ते आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असण्याची संभाव्यता डॅश आहे. मग बघा ऑप्शन काय येणार आहे, इथे क्यू ऐवजी काय आहे तर 1 आहे. मग 1 5 6 0 की 1 6 काय येणार आहे? अगदी बरोबर, आपलं हे जे आन्सर आहे 1 हे अगदी राईट आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटेल त्यावेळी त्या उत्पादनाचा डॅश काढावा लागेल. तर काय काढावं लागणार आहे बघा, उच्चांक, मध्यक, बहुलक की 1? अगदी बरोबर, बहुलक जो आहे तो आपल्याला काढावा लागणार आहे. आणि आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो विविध रक्तगटांच्या व्यक्तींचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तलेखात दाखवायचं आहे. 0 रक्तगट असणाऱ्या व्यक्ती ह्या 40% असल्यास 0 रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तलेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा? मग तो 144 अंश, 104 अंश, 140 अंश की 114 अंश काय घेणार आहोत? अगदी बरोबर, 144 अंश हे घेणार आहोत. आणि पुढील आपला जो प्रश्न आहे, इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तलेखाद्वारे दाखवले असता सिमेंटचा खर्च 75 अंशच्या केंद्राचे माप दाखवले आहे. सिमेंटचा खर्च रुपये किती आहे? 45,000 रुपये असल्यास इमारतीच्या बांधकामाचे एकूण खर्च किती आहे? मग तो 7,50,000 आहे, 2,16,000 आहे, 3,60,000 आहे की 4,50,000 आहे? सांगा बघू काय येणार आहे? अगदी बरोबर, 2,16,000 जो आहे हा आपला योग्य आन्सर आहे. तर बघा अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय पाहिलेलं आहे तर योग्य आन्सर जे आहे प्रत्येक प्रश्नांचे तुम्ही दिलेले आहेत. आता ह्या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर बघा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा सांख्यिकी हे जे प्रकरण आहे अगदी सहजपणे आपल्याला इथे समजून येणार आहे. तर बघा वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश काढण्यासाठी होतो. मग काय काढण्यासाठी होतो? मध्य, बहुलक, मध्यक की यापैकी सर्व. बघा वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग काय काढण्यासाठी होतो? अगदी बरोबर, मध्यक काढण्यासाठी होतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, विविध रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तलेखात दाखवायचे आहे. मग ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तलेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा लागेल? मग तो 144 अंश, 104 अंश, 140 अंश की 114 अंश किती घ्यावा लागणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, 144 अंश एवढा घ्यावा लागणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, वृत्तलेख सामग्रीतील प्रत्येक घटक त्यांच्याशी निगडीत डॅश दाखवतात. तर काय दाखवतात बघा, परिघाने, केंद्रीय मध्याने, क्षेत्रफळाने की वर्तुळ पाकळीने? अगदी बरोबर, काय आहे तर वर्तुळ पाकळीने दाखवतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटेल त्यावेळी त्या उत्पादनाचा डॅश काढावा लागतो. तर काय काढावा लागतो बघा, उच्चांक, मध्यंक, बहुलक आणि मध्य. काय काढावा लागतो तर बहुलक हा काढावा लागतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एखाद्या वर्गातील मुलाचे त्यांच्या परीक्षेतील गुणांवरून 2 गट करायचे असतील तर त्या वर्गातील मुलांच्या गुणाचा डॅश हे परिणाम निवडावे लागेल. मग मध्य, मध्यक, प्राप्तांक की बहुलक काय करावं लागेल? अगदी बरोबर, त्यांचा मुलांच्या गुणांचा मध्यक जो आहे तो आपल्याला त्याचे परिणाम निवडावे लागतील. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे बघा, इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तलेखाद्वारे दाखवले असता सिमेंटचा खर्च 75 अंशच्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च रुपये 45,000 रुपये असल्यास इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये आहे? मग बघा 7,50,000, 2,16,000, त्यानंतर आहे 3,60,000, 4,50,000. मग आपलं योग्य आन्सर काय आहे यापैकी सांगा पाहू? अगदी बरोबर, 2,16,000 हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की आयतालेख काढण्यापूर्वी वर्ग सलग नसल्यास ते सलग करून घ्यावे लागतात अशा वर्गांना डॅश म्हणतात. तर बघा त्याला वर्धित वर्ग म्हणतात, संपूर्ण वर्ग म्हणतात, मूलक म्हणतात की सांत वर्ग म्हणतात? काय म्हणतात? वर्धित वर्ग असे म्हणतात. बरोबर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणावरती परीक्षा देखील घेतलेली
आहे. आणि आता काही प्रश्न उत्तरे देखील आपण काय करणार आहोत, तर इथे त्यांचा देखील सराव करून घेणार आहोत. मग आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. मग त्यासाठी बघा कुठले सूत्र वापरतात हे देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि ते सूत्र असं आहे की सांख्यिक सामग्रीचा मध्य बरोबर काय आहे, एक्स बार हा आहे. त्यानंतर बघा त्याचे सूत्र आपल्याला माहित आहे, एक्स बार बरोबर काय आहे, सिग्मा एक्स आय एफ आय छेद एन. मग येथे एक्स आय बरोबर काय आहे, तर वर्गमध्य आहे. आणि एफ आय बरोबर काय आहे, तर वारंवारता आहे. मग एन बरोबर काय आहे, एकूण प्राप्तांक. आणि काय आहे, वारंवारता. तर अशा प्रकारे जे सूत्र आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, सांख्यिक सामग्रीचा मध्य कोणकोणत्या पद्धतीने काढता येणार आहे. आणि बघा कुठल्या पद्धतीने काढता येणार आहे, तर तो सांख्यिक सामग्रीचा जो मध्य आहे सरळ पद्धतीने काढता येणार आहे, तसेच गृहीत मध्य पद्धतीने, तसेच मध्य प्रमाण विचलन पद्धतीने, अशा 3 पद्धतीने काढता येणार आहे. बघा पहिलं आहे सामग्रीचा मध्य सरळ पद्धतीने काढता येणार आहे. आणि दुसरं काय आहे, तर गृहीत मध्य जो आहे तो मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढता येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्गीकृत सामग्रीचा अंदाजे मध्य काढण्याचे जे सूत्र आहे ते आपल्याला विचारलेले आहे. आणि ते मध्य काढण्याचे जे सूत्र आहे ते आपण इथे पाहणार आहोत. आणि बघा मध्य काढण्याचे जे सूत्र आहे ते आहे, मध्य बरोबर काय आहे इथे, तर एल अधिक एन छेद 2 वजा सी एफ छेद काय येणार आहे, एफ गुणिले एच. मग इथे एल म्हणजे मध्यक वर्गाची काय आहे, तर खालची सीमा आहे. आणि एन बरोबर काय आहे, तर एकूण वारंवारता आहे. आणि सी एफ बरोबर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता येते. मग एफ बरोबर काय आहे, मध्यक वर्गाची वारंवारता आहे. आणि एच बरोबर काय आहे, तर मध्यक वर्गाचे काय असणार आहे, तर वर्गांतर असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे पाहणार आहोत की चहाच्या 100 हॉटेल्सना पुरवलेलं दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. मग त्यावरून पुरवलेल्या दुधाचा जो बहुलक आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे सारणी देखील दिलेली आहे. ती आहे दूध लिटरमध्ये आणि हॉटेलची संख्या. तर दूध बघा किती आहे, 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 13. आणि हॉटेलची संख्या आहे 7, 5, 15, 20, 35 आणि 18 ही आहे हॉटेलची संख्या. मग त्यावरून बघा आपण जी उकल आहे ती इथे काढून घेतलेली आहे. आणि ती अशा पद्धतीने काढलेली आहे की दिलेल्या माहितीवरून आपण काय केलेलं आहे की एल बरोबर किती 9, F1 बरोबर आलेला आहे 35 आणि F0 बरोबर आलेला आहे 20. तसेच F2 बरोबर आहे 18 आणि H बरोबर काय आलेलं आहे, तर 2 आलेलं आहे. मग जे सूत्र आहे बहुलकाचं एल अधिक F1 वजा F0. मग 2F1 वजा काय येणार आहे, F0 वजा F2 गुणिले काय येणार आहे, तर H येणार आहे. आता सूत्रानुसार आपण इथे किमती ज्या आहेत त्या आपण टाकून घेतलेल्या आहे की 9 अधिक 35 वजा 20, 2 गुणिले 35 वजा 20 वजा किती येणार आहे, तर 18 गुणिले काय आलेलं आहे, तर 2 आलेलं आहे. मग आपल्याला 35 वजा 20 करायचं आहे. 9 अधिक आपण इथे घेतलेलं आहे, 35 वजा 20 केलं 15 आलेलं आहे. त्यानंतर 35 जुने आपण इथे काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे. त्यानंतर इथे 50 वजा काय आलेलं आहे, 18 आलेलं. त्यानंतर बघा इथे 9 अधिक आपण 15 छेद किती आलेला आहे, 50 वजा 18 गुणिले 2. मग इथे आपण त्याचा जो गुणाकार आहे तो करून घेतलेला आहे की 9 अधिक 15 छेद 32 गुणिले काय आलेले आहे, 2. नंतर 9 अधिक 15 छेद 16 गुणिले 2. मग 144 अधिक 15 छेदस्थानी आलेले आहे 16 बरोबर 159 छेदस्थानी आहे 16. मग 9.94 लिटर. तर हॉटेलना पुरवलेल्या दुधाचे जे बहुलक आहे ते किती आहे, 9.94 लिटर एवढे आहे. तर अशा प्रकारे जो बहुलक आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वारंवारता बहुभुज काढण्याच्या कोणत्या पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि बघा ह्या पद्धती आहे, पहिला आहे आयतालेखाच्या मदतीने आणि दुसरा आहे
आयतालेख न काढता. जो बहुभुज आहे तो आपण दोन पद्धतीने काढलेला आहे. पहिला आपण आयतालेखाच्या मदतीने जो बहुभुज आहे तो काढलेला आहे आणि आयतालेख न वापरता देखील आपल्याला बहुभुज जो आहे तो काढता येतो. तर ह्या दोन पद्धती आहेत ज्याद्वारे आपल्याला बहुभुज जो आहे तो काढता येतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने शेजारील वृत्तलेखात दिली आहे. आता ह्या वृत्तलेखामध्ये काय दिलेले आहे? शतमाने दिलेली आहेत व प्रत्येक प्रकारच्या वाहनांसाठीच्या केंद्रीय कोनांचे माप आपल्याला काढायचं आहे. मग दुचाकींची संख्या 1200 असल्यास वाहनांची एकूण संख्या जी आहे ती किती असणार आहे हे देखील आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नांची जी उकल आहे ती करून घेतलेली आहे की वाहने काय आहेत. वाहने बघा, कार आहे, टेम्पो आहे, बस, रिक्षा आणि दुचाकी हे आहेत वाहने. आणि वाहनांच्या संख्येची जी शतमाने आहे ते आपल्याला दिलेली आहे 30, 12, 8, 10 आणि 40 ही शतमाने जे आहे ते आपण काढून घेतलेली आहे. मग केंद्रीय कोनाचे माप बघा, 30 छेद काय येणार आहे 100 गुणिले 360 अंश बरोबर किती आलेला आहे 108. मग 12 छेद 100 गुणिले 360 अंश किती येणार आहे 43 अंश. 8 छेद 100 गुणिले किती 360 बरोबर किती आलेला आहे 29 अंश. मग 10 छेद किती येणार आहे 100 गुणिले 360 बरोबर किती आलेला आहे 36 अंश. मग 40 छेद 100 गुणिले 360 बरोबर किती आलेला आहे 144. मग दुचाकींची संख्या 1200 असल्यास दुचाकी 40% आहे. मग कार व रिक्षा मिळून किती झालेले आहे बघा, तर 40%, म्हणून संख्या किती आहे तर 1200. तसेच टेम्पो व बस मिळून किती झालेले आहे 20% आणि संख्या किती आहे तर 600. मग वाहनांची एकूण संख्या बघा किती आहे 1200 अधिक 600 बरोबर किती तर 3000 एवढी वाहनांची संख्या आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत की वर्गीकृत वारंवारता वितरणावरून अंदाजे बहुलक काढण्याचे जे सूत्र आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे. आणि बहुलक काढण्याचे जे सूत्र आहे ते आपल्याला इथे माहीतच आहे की बहुलक जो आहे त्याचे सूत्र आपण इथे काढून घेतलेलं आहे. मध्यक बरोबर काय आहे तर मध्यक बरोबर आहे L अधिक F1 वजा F0 छेदस्थानी 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले काय येणार आहे तर H. हे आहे आपलं मध्यकचं सूत्र. मग L बरोबर काय येणार आहे बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा येणार आहे. F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता येणार आहे आणि F0 बरोबर येणार आहे बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. त्यानंतर F2 बरोबर येणार आहे बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता आणि H बरोबर येणार आहे बहुलकीय वर्गाचे वर्गांतर हे येणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन आन्सर होते, जे प्रश्न उत्तरे होते त्याचा देखील आपण सराव इथे घेतलेला आहे. आणि आपलं जे 6वं प्रकरण आहे सांख्यिकी भाग 1 मधील ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा आपण सराव घेतलेला आहे. तसेच खेळ त्याच्यावरती आपण घेतलेला आहे आणि परीक्षा देखील घेतलेली आहे. आणि काही प्रश्न उत्तरांचा सराव देखील आपण या पाठावरती घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 6वं प्रकरण आहे सांख्यिकी हे पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.